सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ व्हेरी सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. We are learning gravitation. In the previous lecture, we cleared about escape velocity. एखाद्या ऑब्जेक्टला पृथ्वीच्या सरफेसच्या बाहेर फेकून द्यायचं असेल तर त्याला एस्केप व्हेलॉसिटीने फेकावं लागतं. बेटा तो स्पीड आहे तर बेटा वी लर्न इन द प्रिव्हियस लेक्चर अबाउट एस्केप व्हेलॉसिटी. एखाद्या ऑब्जेक्टला पृथ्वीच्या सरफेस बोललो मी, आय एम व्हेरी सॉरी, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स, ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या कम्प्लिटली बाहेर फेकून द्यायचे की तो पुन्हा इकडे यायला नको. तर त्याला किती स्पीडने फेकलं पाहिजे बेटा? 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. तर बेटा हा क्वेश्चन सीईटी मध्ये आलाय, हा क्वेश्चन नीट मध्ये आलाय की जर समजा एखादा ऑब्जेक्ट 30 डिग्रीने फेकला पृथ्वीच्या सरफेसवरून, 45 डिग्रीने फेकला, ही गोष्ट मी सांगायला विसरलो होतो. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला एस्केप व्हेलॉसिटी इज अंडर रूट 2gm अपॉन आर. ठीक आहे ना. सरफेसवरून फेकलं तर मोठा आर, बाहेर फेकलं तर छोटा आर, विच इज आर प्लस एच. मुद्दा असा आहे, एस्केप व्हेलॉसिटी ही कोणावरती डिपेंडंट आहे बेटा? तुम्ही कोणत्या प्लॅनेटवरनं फेकताय, अँगल वरती अजिबात डिपेंडंट नाही. कोणत्या ऑब्जेक्टला फेकताय त्याच्या मासवरती सुद्धा अजिबात डिपेंडंट नाही. आय रिपीट, एस्केप व्हेलॉसिटी कोणते त्या ऑब्जेक्टचं मास किती, त्या सॅटेलाइटचं मास किती आहे, अजिबात त्याच्याशी घेणं देणं नाहीये. ओके, ती डिपेंडंट आहे कोणावरती? फक्त प्लॅनेटच्या मासवरती, कारण जिथे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आर वरती. आर मीन्स डिस्टन्स. बच्चा आज आपल्याला बघायचंय ऑर्बिटल किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी. ठीक आहे, ऑर्बिटल बोलतात किंवा क्रिटिकल बोलतात. ऑर्बिटल बोललं तर व्हीओ, क्रिटिकल बोललं तर व्हीसी. ठीक आहे. ऑर्बिटल मध्ये तुम्हाला काय ऑर्बिट, जसं पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स गरके घालतात का नाही, तसं सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती गरके घालतात बेटा. आणि ह्या व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे की एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल शब्द खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइटला द्यायची, सो दॅट इट रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ इन द स्टेबल सर्क्युलर ऑर्बिट्स. बेटा स्टेबल शब्दाला सुद्धा खूप महत्व आहे, दोन शब्दांना जपायचा. आय विल गिव्ह यू द फील अँड यू विल अंडरस्टँड द डेफिनेशन. बाळा समजा ही आपली मदर अर्थ आहे, राईट? दिस इज अवर अर्थ. आपल्या अर्थचं जे मास आहे ना बच्चा, ते आहे कॅपिटल एम. यू पीपल नो दॅट रेडियस ऑफ द अर्थ इज कॅपिटल आर. ठीक आहे ना. आणि बाळा ह्या पृथ्वीच्या भोवती सॅटेलाइट्स फिरतात हे तुम्हाला माहिती आहे. अर्थात ते दोन प्रकारचे असतात. वी विल स्टडी देम इन द डिटेल. की बेटा जे पृथ्वीच्या भोवती इक्विटोरियल प्लेन मध्ये फिरतात ते असतात जिओ स्टेशनरी, आणि पोलर ऑर्बिट्स मध्ये फिरतात ते पोलर सॅटेलाइट्स. तर दोन्ही प्रकारचे सॅटेलाइट फिरतात. पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरण्यासाठी ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी लागते. हॉरिझॉन्टल शब्द का आला तर बाळा पृथ्वीच्या सरफेसवरून कुठेही वरती तुम्ही एखादं सॅटेलाइट असं इमॅजिन केलं आपण. ओके, ह्या सॅटेलाइटला की ज्याचा मास छोटा एम आहे, काय बेटा, ज्याचा मास छोटा एम आहे, आणि पृथ्वीच्या भोवती गोल 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 फिरायचंय, त्याला बाहेर जायचं नाहीये, त्याला पृथ्वीच्या भोवती काय करायचं बेटा? ही हॅज टू रिव्हॉल्व अराउंड अर्थ. काय करायचं बाळा? पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरायचं याला. तर जी व्हेलॉसिटी याला द्यावी लागेल ना बेटा, तर तिला म्हणतात ऑर्बिटल व्हेलॉसिटी किंवा क्रिटिकल व्हीओ किंवा व्हीसी. आय विल राइट व्हीओ, ऑर्बिटल. क्लिअर बेटा? आर यू अंडरस्टँडिंग? तर बेटा ह्या डायग्राम मध्ये मी काय दाखवलंय, सरफेस पासून एका पर्टिक्युलर ऑब्विसली हाईटला, विच इज हाईट इज एच, राईट? आणि मग यू पीपल नो दॅट की स्मॉल आर, मी जर ह्या डिस्टन्सला बोललो स्मॉल आर, तर स्मॉल आर विल बी कॅपिटल आर प्लस एच. गेटिंग? सरफेस पासून हाईट एच ला आर प्लस एच. तर बेटा ही गोल गोल फिरण्यासाठी नीट लक्ष दे, the exact horizontal velocity view that must be given to this satellite so that it revolves around earth in stable circular orbit. स्टेबल ह्याच ऑर्बिट मध्ये असं फिरत राहायला पाहिजे. तुम्ही नाही का रहाट पाण्यात फिरता आणि जेव्हा एकदम मस्त जायंट व्हील मध्ये आणि मोठ्याने तो फिरायला लागला की स्टेबल व्हेलॉसिटीने, की मज्जा येते तुम्हाला त्याच ऑर्बिट मध्ये. इन दिस वे हा ह्याच ऑर्बिट मध्ये फिरला पाहिजे. तर बेटा आता आपण सर्क्युलर मोशन स्टडी केली, याला गोल फिरायचंय म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्स कोण देईल याला? सर्क्युलर मोशन होती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्याशिवाय सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. सर्क्युलर मोशनचा आत्मा आहे सेंट्रिपिटल फोर्स. आर गेटिंग? जसं माणसाचा आत्मा आहे, सो हार्ट बीट धक 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 हा पुरावा आहे. धक धक चालू आहे म्हणजे माणूस जिवंत आहे, धक धक बंद माणूस बंद. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा?
तसं सेंट्रिपेटल कोण देणार याला? ओके, डायग्राम जरा बरीच घाण झाली माझी. तर बेटा सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन this satellite and earth. Getting na beta? So centripetal force is provided by kon re beta? Gravitational. This is the logic, right? So what is formula for centripetal force? mv square by r. v ला सफिक्स o, कारण की जी व्हेलॉसिटी आहे ज्याने तो फिरतोय ती ऑर्बिटल आहे किंवा तिलाच क्रिटिकल बोलतो बेटा आपण. which is equal to what is formula for gravitational force बेटा? g m1 m2 by r square. m1 म्हणजे मोठा m, m2 म्हणजे छोटा m भागिले r square म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड द ऑब्जेक्ट. गेटिंग ना बेटा? सो हा r गेला, स्क्वेअर मधला एक्झाम गेला, छोटा m कॅन्सल झाला, काय उरलं? VO चा स्क्वेअर. मग मी त्याला लिहू का? VO इज इक्वल टू अंडर रूट, अरे येस और नो? स्क्वेअर रूट्स घ्यावे लागतील ना, GM अपॉन छोटा r. बेटा इज दिस ओके विथ यू? वी नो वन थिंग, दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल किंवा क्रिटिकल वेलोसिटी. क्लिअर ना बेटा? आता लक्ष दे की वी नो दॅट जर समजा बेटा ऑन द सरफेस ऑफ द, हा फॉर्म्युला कुठे आहे? ऍट हाईट h. ओके बेटा, हा फॉर्म्युला कुठे आहे? फॉर हाईट h, रिव्हॉल्विंग ऍट हाईट h. ओके बेटा, h हाईटला जर समजा व्हेरी क्लोज टू अर्थ सरफेस असं जर का कधी आलं, तर मग काय होईल बेटा? दिस छोटा आर विल बिकम मोठा आर. येस और नो? सो याला मी असं लिहू का? VO इज अंडर रूट GM अपॉन आर. बर, याला डब्बा करून हा फॉर्म्युला कधी वापरू बेटा? क्लोज टू अर्थ सरफेस. येस और नो? समजा पृथ्वीच्या सरफेसच्या एकदम जवळ आहे असं कधी असेल तर आपण काय करतो? h इज 0. येस और नो? हाईट इज 0. आर. सो क्लोज टू अर्थ सरफेस, क्लोज टू असं लिहितो रिव्हॉल्विंग ऍट हाईट h, रिव्हॉल्विंग क्लोज टू अर्थ सरफेस असं दिलं. रिव्हॉल्विंग सॅटेलाइट गोल गोल फिरतोय, रिव्हॉल्विंग कसा? क्लोज टू अर्थ सरफेस, पृथ्वीच्या सरफेसला कसा रे बाळा? व्हेरी क्लोज. ठीक आहे ना? क्लोज टू अर्थ सरफेस. बाळा आता मला माहिती आहे की छोटा जी GM अपॉन आर स्क्वेअर. येस और नो? अरे येस और नो? छोटा जी GM अपॉन आर स्क्वेअर. सो अकॉर्डिंग टू दॅट VO, बघ कुठे लिहू? इथे लिहू का? हे बघ, आपल्याला माहिती आहे की छोटा जी काय रे बच्चा? GM अपॉन आर स्क्वेअर. याला जर का मी वापरलं आणि GM ला लिहिलं छोटा जी इंटू आर स्क्वेअर, तर V ऑर्बिटल काय होईल बेटा? अंडर रूट GR. काय होईल? अंडर रूट GR. प्लीज अंडरस्टँड दिस. ओके, राईट डाऊन इन युअर नोटबुक क्लिअरली. छोटा जी GM अपॉन आर स्क्वेअर. सो GM ला काय टाकू शकतो तुम्ही? छोटा जी इंटू आर स्क्वेअर. ह्या GM ला काय टाक? छोटा जी आर स्क्वेअर. छोटा जी राहील, आर स्क्वेअर मधला एक जाईल, खालच्या सोबत कॅन्सल, अंडर रूट GR. बेटा इज दिस ओके विथ यू? Are you understanding? So this was about orbital किंवा critical velocity. Look out these expressions. मेन फॉर्म्युला हा लक्षात ठेव. कोणता? V orbital is under root GM upon कोणता आर रे बाळा? छोटा आर. What is छोटा आर? Look in the diagram. खाली लिहिलंय is मोठा आर प्लस h. Are you understanding ना बेटा? This is the स्टार वाला फॉर्म्युला. याच्यावरनं बाकीचे हे सगळे येतात आपल्याला. इज दॅट क्लिअर विथ यू? बाळा आता आपण डिराईव्ह करू रिलेशनशिप बिटवीन, मी इथं इस्टॅब्लिश करतो. ओके, रिलेशनशिप बिटवीन क्रिटिकल आणि एस्केप वेलोसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट. हा, दिस हॅज बीन आस्क्ड इन CET, नीट एक्झाम ॲज वेल, JEE एक्झाम ॲज वेल. सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे बेटा. रिलेशन बिटवीन काय? V एस्केप आणि V ऑर्बिटल. गेटिंग? कालचा फॉर्म्युला आपला आठवा. V एस्केप इज अंडर रूट 2GR होता का नाही? व्हेरी क्लोज टू अर्थ सरफेस, very close to earth surface. So बच्चा escape velocity was under root 2GR. मग याला असं लिहू का मी? रूट 2 into root GR. Sir, what is root GR? It is orbital velocity. So therefore V escape is root 2 times
व्ही ऑर्बिटल. रूट 2 काय काय रूट थेट तिकडे पुढे जातं. ऑप्शन मध्ये त्यांनी तसंही दिलं असतं. प्लीज नीट लक्ष दे की बेटा द ब्युटिफुल रिलेशनशिप बिटवीन व्ही एस्केप अँड व्ही ऑर्बिटल व्हेन दे आर रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस. कधी रे बेटा? क्लोज टू अर्थ. कधी रे बेटा? क्लोज टू अर्थ. Then V escape is root 2 times V orbital. V escape is root 2 times V orbital. Are you understanding, beta? So these two formulae are very, very important. So, bala, once again, I will repeat the topic. Topic काय आजचा? ऑर्बिटल वेलोसिटी किंवा क्रिटिकल वेलोसिटी. बेटा एक सॅटेलाइटला दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर त्याला ऑप्शन दोनच. एक तर त्याला काय करायचं आपल्याला, त्याला तर काय आपण मदर अर्थ काय मांडीवर घेऊन झोके तर देणार नाही. सॅटेलाइटचं काम काय की गोल गोल फिरणे. कशासाठी? तर त्याचे भरपूर उपयोग आहेत ना. जसं की तुम्ही आणि मी कम्युनिकेट करतोय. तुमचा डिश टीव्ही इस्कोला आला तो लाईव्ह झिंगाला टाटा स्काय आहे की नाही, वेदर फोरकास्टिंग, त्याच्यानंतर नेव्हिगेशन साठी आहे की नाही, भरपूर सगळे उपयोग आहेत बिकॉज ऑफ सॅटेलाइट. तुम्ही नाही का मॅप वरती सर्च करता, समजा नगर चालले, पुण्याला चालले, रस्ते सर्च करता. सो भरपूर सगळे सॅटेलाइटचे उपयोग आहेत. तर हे सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरतील तर ते फोटोज कॅप्चर करतील ना सगळे पृथ्वीवरचे फ्रॉम द बिगेस्ट हाइट्स. सो सॅटेलाइटला गोल गोल फिरवायचंय. आता आपल्याला कालच्या लेक्चर आपण काय पाहिलं होतं, एखादं सॅटेलाइट सारखं ऑब्जेक्ट थेट पृथ्वीच्या सरफेस पासून बाहेर फेकून द्यायचं असेल तर एस्केप व्हेलॉसिटीची कन्सेप्ट होती बाळा. 11.2 किलोमीटर पर सेकंड त्याला फेकावं लागणार होतं. त्याचा फॉर्म्युला होता व्ही इज अंडर रूट 2 GM अपॉन आर, किंवा हा वाला व्ही इज अंडर रूट 2 GR. ठीक आहे ना. आज आपल्याला सॅटेलाइटला गोल 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 एकाच ऑर्बिट मध्ये फिरवायचंय. ठीक आहे. सो काय कन्सेप्ट आहे बेटा, एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी द्यायची? हॉरिझॉन्टल. ठीक आहे, आडवी. बघ ना, हॉरिझॉन्टल इज ऍक्च्युअली टेंजेन्शियल. हॉरिझॉन्टल म्हणजे ऍक्च्युअली कशी, बघ ना, त्या ऑर्बिटला ती ऍक्च्युअली कशी बेटा? टेंजेन्शियल. ठीक आहे ना. दिस हॉरिझॉन्टल म्हणजे नोटबुक मध्ये कुठेतरी लिहून घे बेटा. टेंजेन्शियल टू ऑर्बिट. कुठल्याही पॉइंटला ऑर्बिटला ती टेंजेंट 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 टेंजेंट. समजते तो हॉरिझॉन्टल शब्द का वापरला? Okay, so Vacha, that horizontal velocity which is given to the satellite so that it revolves around Earth. It revolves around Earth in stable circular orbit. सर्क्युलर ऑर्बिट स्टेबल पाहिजे, नाही तर मग ते असं झालं तर ते इलिप्स होईल ना, अंडाकृती नाही, स्टेबल सर्क्युलर. तर त्या व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आता आपल्याला काढायचं. तर बाळा याला गोल गोल फिरायचं असेल बुर्र, तर सेंट्रीपेटल फोर्स शिवाय तर सर्क्युलर मोशन अशक्य आहे, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. सेंट्रीपेटल फोर्स हा आत्मा आहे सर्क्युलर मोशनचा. जसं माणसाचा आत्मा असेल तर धक 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 हा पुरावा आहे, तसं पुरावा काय सर्क्युलर मोशन साठी? सेंट्रीपेटल फोर्स. तर हा सेंट्रीपेटल फोर्स कोण देईल? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणत्या बॉडीज? एक मोठी बॉडी अर्थ आणि दुसरी बॉडी सॅटेलाइट, ह्या दोघांमधला प्युअरली अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा सेंट्रीपेटल प्रोव्हाइड करेल. सेंट्रीपेटलचा फॉर्म्युला काय बेटा? mv²/r. फिलॉसॉफिक सो लावला बिकॉज ऑफ ऑर्बिटल. ग्रॅव्हिटेशन आपल्याला माहिती आहे gm1 m2/r². m1 म्हणजे मोठा m, m2 म्हणजे छोटा m. छोट्या एम ला छोटा एम गेला, आर गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. स्क्वेअर आहे ना व्ह्यूचा, व्ही ऑर्बिटलचा. तर व्ह्यू काय झाला बेटा? अंडर रूट GM अपॉन आर. आर यू गेटिंग? सो हा जो फॉर्म्युला आहे, अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला आणखी एक कन्सेप्ट रिपीट करता करता आली. कोणती? की बाळा इट डज नॉट डिपेंड अपॉन. ओके, इट डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ सॅटेलाइट. ऑब्जेक्ट कोण? सॅटेलाइट. इट मास ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटचं मास काही असू द्या, काहीही घेणं देणं नाहीये. इट डिपेंड्स ओनली ऑन कॅपिटल जी तर कॉन्स्टंट आहे m/r. m म्हणजे काय? कोणतं प्लॅनेट आहे, अर्थात अर्थ आहे. m पण बदलणार नाही, फक्त r वरती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आर यू गेटिंग? बेटा युअर ऑर्बिटल व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ r. गेटिंग? स्क्वेअर रूट ऑफ r ची इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय? त्या ऑर्बिटची रेडियस तुम्ही चौपट केली बेटा. किती केली? चौपट केली. स्क्वेअर रूट ऑफ 4:2. येस ऑर नो? सो व्हेलॉसिटी 1/2 होईल, है की नाही? तुम्ही आर वाढवताय व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल ना. चौपट केली तर व्हेलॉसिटी 1/2 होईल. 16 पट केली तर 16√4 आहे, म्हणजे ही काय होईल? 16 केलं ना 1/4 होईल. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सो बच्चा दिस वॉज अबाउट दिस फॉर्म्युला. आणि मग आता आपल्याला माहिती आहे, जर समजा पृथ्वीच्या जवळ असेल तर छोटा जी GM अपॉन r². येस ऑर नो? सो GM ला छोटा जी इंटू r² टाकून दे. छोटा जी इंटू r². सो छोटा जी राहील, आर खालचा आर जाईल, वरच्या आर मधला एक आर राहील, अंडर रूट GR. आणि मग रिलेशनशिप बिटवीन एस्केप आणि ऑर्बिटल.
एस्केपचा काल फॉर्म्युला पाहिला आपण रूट टू जी आर क्लोज टू अर्थ सरफेस आणि क्लोज टू अर्थ सरफेस साठी हा रूट जी आर कोण आहे व्ही ऑर्बिटल. सो व्ही एस्केप इज रूट टू व्ही ऑर्बिटल. गेटिंग बेटा दिस वॉज द टॉपिक. तर बाल मित्रांनो टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाइट. टाइम पिरियड काय असतो जसं की तुमचं घड्याळ आहे घड्याळाचा काटा आहे टिक 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 टिक. सेकंद काटा पण राऊंड मारतो तास काटा पण राऊंड मारतो मिनिट काटा पण राऊंड मारतो. सो प्रत्येकाचा एक टाइम पिरियड ना एक राऊंड कम्प्लीट करण्याचा एक मोशन कम्प्लीट करण्याचा. एक मोशन म्हणजे काय एक रिव्होल्यूशन कारण सर्क्युलर आहे ना. एक राऊंड कम्प्लीट करण्यासाठी एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी लागलेला वेळ. सो टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. सो बाळा समजा ही आपली अर्थ आहे बरं का. दिस इज अवर मदर अर्थ. आपल्या अर्थचं मास यू पीपल नो दॅट इट इज कॅपिटल एम. एखादं सॅटेलाइट आहे बेटा जसं आपण मगाशी दाखवलं हे त्याचे पॅनल्स आहेत. सोलार पॅनल सोलार एनर्जी ते हीट घेतं. अच्छा इनफॅक्ट इट इज दी फॉर्म ऑफ इफेक्ट ऑफ द करंट ऍक्च्युली हे की नाही. सो त्या सोलार पॅनलमुळे त्याला सगळी एनर्जी भेटते. हे पॅनल्स आहे ठीक आहे. हे बघ ते गोल 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 फिरतंय आपण मगाशीच पाहिलं. आता आपल्याला त्याला गोल गोल फिरण्यासाठी लागलेला टाइम काढायचा आहे. काय काढायचा गोल गोल फिरण्यासाठी लागलेला टाइम. तुला माहितीये पहिली गोष्ट म्हणजे हा गोल गोल फिरतो बेटा तो हॉरिझॉन्टल टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल म्हणजे काय रे बच्चा टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी इज ऑर्बिटल व्हेलॉसिटी व्हीओ. ते जे सॅटेलाइट आहे ना बच्चा त्याचं मास छोटा आहे अर्थचं मास यु नो ही आपली रेडियस ऑफ द अर्थ तो आहे ऍट अ हाईट एच राईट नाव. आणि तुम्हाला माहिती आहे छोटा आर इज द ऑर्बिटल रेडियस आहे की नाही त्या ऑर्बिट रेडियस छोटा आर. बर मग आता एक्सप्रेशन काढायचं बाळा टाइम पिरियडचं. मला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. काय फॉर्म्युला माहिती आहे बेटा मला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे की नाही बेटा माहिती आहे आपल्याला. किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम कसंही म्हणा एकच आहे. सो बच्चा हा जो टाइम पिरियड आहे गोल एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी तर त्याला मी काय लिहिणार कॅपिटल टी. त्याने जर का एक सर्कल कंप्लीट केलं त्या सर्कलची रेडियस काय छोटा आर. सर्कलची रेडियस काय बेटा बोलो स्मॉल आर. येस ऑर नो ऑर्बिटची रेडियस. सो डिस्टन्स झालं सर्कम्फरन्स काय झालं बेटा सर्कम्फरन्स. स्पीड कोणता आहे ऑर्बिटल स्पीड टॅन्जेन्शियल कोणता स्पीड ऑर्बिटल स्पीड व्ही ओ. मग त्याला थोडस सिम्प्लिफाय करू 2 पाय आर व्हीओ आत्ताच मग काढला आपण अंडर रूट जीएम अपॉन कोणता आर रे बाळा छोटा आर विच इज इक्वल टू मग काम करू 2 पाय बर स्क्वेअर रूट आर. एक काम किया जाय याला मी रूट मध्ये बर का हे 2 पाय आर असंच रूट मध्ये आर ला वरती लिहून खाली रूट जीएम लिहू का. हे बघ टेन्शन न घेऊन टाईक स्क्वेअर रूट मध्ये डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर वरती घेतला फक्त मी रिअरेंज केला. गेटिंग ना बेटा ओके. आता मी काय करतो हा आर आहे आतमध्ये गेला तर आर स्क्वेअर होईल ना बाळा होईल का नाही 2 पाय बरं का. हा जो आर आहे बाहेर त्याला मी रिअरेंज असं करू का बघ नीट लक्ष दे. आर भागिले जीएम तर आहेच बरं का. मी ह्या आर ला आतमध्ये घेतोय तर मी याला असं लिहू का अंडर रूट आर स्क्वेअर. गेटिंग आर बाय जीएम होताच मी फक्त गुणिले काय केलं आर स्क्वेअर. आता बघ ना रिअरेंज केलं ना आर स्क्वेअर आहे रूटच्या बाहेर आला तर आर होईल ना. हे बघ 2 पाय आर अंडर रूट आर बाय जीएम रिअरेंज केला ठीक आहे ना. बरं आता पुढे मी याला असं लिहू का बेटा टी इज इक्वल टू 2 पाय आणि रूट मध्ये आर क्यूब बाय जीएम. येस पाठ करायचं आहे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जीएम. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जीएम. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जीएम. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जीएम. Getting? So once again, this time period is not dependent on mass of the satellite. सॅटेलाइटचा मास किती आहे याच्याशी हा टाइम पिरियड डिपेंडंट नाहीये. तो कोणावरती डिपेंडंट आहे 2 पाय कॉन्स्टंट आहे जी आणि एम पण कॉन्स्टंट आहे. ओनली डिपेंड्स अपॉन क्यूब रूट ऑफ द रेडियस. कोणावरती डिपेंडंट आहे बेटा टी इज प्रोपोर्शनल टू क्यूब रूट सॉरी स्क्वेअर रूट ऑफ आर क्यूब. ओनली शब्द लिहितो मी म्हणजे बाकी तुम्हाला कळेल मास बीस बाकी कोणावरच नाही. टाइम पिरियड फक्त ऑर्बिट वरती डिपेंडंट आहे. जेवढं तुमचं ऑर्बिट मोठं असेल तेवढा टाइम जादा लागेल ना त्याला फिरायला. फक्त तो कसा प्रोपोर्शनल बेटा स्क्वेअर रूट ऑफ आर क्यूब. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता पुन्हा एकदा जर समजा क्लोज टू अर्थ सरफेस अरे येस ऑर नो हे कशासाठी आहे ऍट हाईट एच बरोबर का नाही. पण जर समजा क्लोज टू अर्थ सरफेस असेल तर मी लिहितो क्लोज टू
अर्थ सरफेस, तो फिरतोय परंतु कसा, क्लोज टू अर्थ सरफेस. मग छोट्या आरच्या ऐवजी मोठा आर. अरे सोर नो, हाईटला 0 कन्सिडर करणार आपण. सो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब अपॉन जीएम. गेटिंग. आणि आता आपल्याला माहिती आहे हा जो जीएम आहे, हे बघ पुन्हा इथं सुटसुटीत लिहितो तुझ्यासाठी. हे बघ बच्चा, छोटा जी इज जीएम अपॉन आर स्क्वेअर. देअरफॉर हा जीएम बघ ना, लई ठिकाणी आपण वापरला, छोटा जी इंटू आर स्क्वेअर आहे की नाही, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. छोटा जी इंटू आर स्क्वेअर उचलून इथं टाकून दे. सो 2 पाय रूट मध्ये वरती कोण आहे बेटा, आर क्यूब भागिले जीएम ला काय टाका, छोटा जी आर स्क्वेअर. सो फॉर्म्युला काय लिहिले बेटा, 2 पाय रूट मध्ये आर बाय जी. अरे सॉर नो, दिस इज दी फॉर्म्युला. अच्छा, लर्न कोणता करायचा आपल्याला, हाच. अरे हा ऑटोमॅटिक येईल ना राव. लर्न कोणता करायचा, हा व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. तसे मगाशी ऑर्बिटलचा केला ना, व्हीज अंडर रूट जीएम अपॉन आर. कोणता आर, छोटा आर. सर्वाधिक छोटा आर, मोठा आर प्लस एच. अरे सॉर नो बेटा. सो दिस इज द स्टार फॉर्म्युला वी हॅव टू remember. So this was about the time period of the satellite. So beta, next topic is energy of revolving satellite. Mechanical energy, पहिली गोष्ट म्हणजे एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट, इट इज कन्झर्व. सो ती किती प्रकारची असते, दोन. एक म्हणजे पोटेन्शियल, दुसरी म्हणजे कायनेटिक. दोघांची बेरीज असते टोटल एनर्जी. ती आता आपल्याला इथे काढायची आहे, ठीक आहे ना. मग बाळा मला सांग, व्हॉट इज दी पोटेन्शियल एनर्जी. यू is the potential energy. आपल्याला माहिती आहे of the revolving satellite. Can I write minus g m m आपण छोटा r, where छोटा r is capital R plus h, है की नाही, फिरणाऱ्या सॅटेलाइटची पोटेन्शियल एनर्जी. लहानपणी आपण mgh वापरायचो, आता तो नाही. आता वी हॅव टू यूज दिस वाला फॉर्म्युला, है की नाही. बर सर, व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ अवर रिव्हॉल्विंग सॅटेलाइट 1/2 mv² असते ना बाळा. येस सर. सफिक्सो का, ऑर्बिटल वेलोसिटी ना त्याच्याकडे, कोणत्या वेलोसिटीने फिरतोय तो, ऑर्बिटल वेलोसिटीने. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऑर्बिटल वेलोसिटी बेटा, इट इज 1/2 m. ऑर्बिटल आपण पाहिलं ना, अंडर रूट जीएम अपॉन आर. काय रे बाळा, अंडर रूट आहे की नाही, जीएम अपॉन आर चा स्क्वेअर, कारण व्हीओ चा स्क्वेअर ना. दिस इज फॉर्म्युला फॉर व्ही ऑर्बिटल. बेटा स्क्वेअर केला तर रूट गायब होईल का नाही, येस सर. मग काय राहील रे, जीएम अपॉन आर, रूट आणि स्क्वेअर गायब. मग याला मी असं लिहू का, जी एम एम अपॉन खाली 2r. बेटा दिस इज दी फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. आता माझ्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे. कॅन आय फाइंड टोटल एनर्जी. तर बच्चा, टोटल एनर्जी म्हणजे काय, ऍडिशन ऑफ कायनेटिक आणि पोटेन्शियल, पोटेन्शियल और कायनेटिक, येस और नो. पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज पोटेन्शियल, मायनस जी एम एम अपॉन आर प्लस व्हॉट इज कायनेटिक, इट इज जी एम एम अपॉन 2r. बेटा मी जर काय दोघांना सोडवलं तर कॅन आय से जी एम एम अपॉन आर. एक काम करू, मायनसचं साइन कॉमन घेऊ, घेता ना, येस सर. टोटल एनर्जी वरती घेण्यापेक्षा इथं खाली घेतो, ठीक आहे ना. हे बघ बेटा, टोटल एनर्जी मायनस एवढं कॉमन आहे ना, जी एम एम अपॉन आर, इथं पण आहे, इथं पण आहे. सो मायनस जी एम अपॉन आर कॉमन घेतला तर कंसात काय राहील रे बाळा, बघ ना, मायनस जी एम अपॉन आर अख्खच्या अख्खं बाहेर आली, इथं राहील 1 प्लस 1. मायनस साइन कॉमन घेतल्यामुळे प्लसचा काय होईल बेटा, मायनस. आणि जी एम अपॉन आर गेला, इथं काय राहील 1/2. गेटिंग 1/2. मग आता 1 मायनस 1/2, एकातून अर्धा गेला, उत्तर काय येईल, अर्धा. अरे सोर नो, क्रॉस मल्टिप्लाय कर, दोनातून गेले 1/2. सो बेटा कॅन आय राईट धिस ऍज जी एम एम अपॉन आर इंटू इथे 1/2. म्हणजे मी फायनली असं लिहू, मायनस जी एम एम अपॉन 2 इंटू आर विल बी 2r. हा फॉर्म्युला रट्टा मारायचा बाळा. रट्टा म्हणजे ऍक्च्युली एवढा अवघड आहे का ते, व्हेरी इझी. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, नीट बघ बरं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघ बरं बेटा, बघ बरं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे, येस सेम, फक्त हा काय निगेटिव्ह आणि तो कसा आहे बेटा, पॉझिटिव्ह. आर यू अंडरस्टँडिंग, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग. कायनेटिक एनर्जीचा पॉझिटिव्ह आणि हा फक्त निगेटिव्ह, एवढाच फरक आहे. दिस इज द टोटल एनर्जी. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय, सॅटेलाइट इज बाउंड टू अर्थ. निगेटिव्ह साईन म्हणजे काय रे बेटा, निगेटिव्ह साइन
म्हणजे सॅटेलाइट इज बाउंड टू अर्थ. निगेटिव्ह म्हणजे काय, तो बाउंड टू अर्थ आहे. जसं ही मदर अर्थ आहे, ही आई आहे. सॅटेलाइट आपण सगळे ह्या मातेचे कोण आहे, पुत्र आहे का नाही. आणि आपल्याला आई वडील पप्पा टीचर्स हे सगळ्यांचा राग येतो आपल्याला. हे सगळे आपल्याला काय वाटतात, निगेटिव्ह आहे का नाही. असं लक्षात ठेव, हे सगळे आपल्याला निगेटिव्ह वाटतात. आपला मित्र आपल्याला आवडतो, मैत्रीण आवडते, कारण ते आपल्याला मूवी बघायला सांगतात, मोबाईल बघायला सांगतात, एन्जॉय करायला सांगतात, फिरायला सांगतात, आहे का नाही. पॉझिटिव्ह वाटतात. ओके, सो बेटा टोटल एनर्जी इज निगेटिव्ह. रिझन इज सॅटेलाइट इज बाउंड टू अर्थ. अच्छा, मग काय होईल जर समजा हा फील्डच्या बाहेर गेला. एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा, घेतला तर बेटा कन्सेप्ट इज बाइंडिंग एनर्जी. ओके, जर समजा या सॅटेलाइटला बाहेर फेकून द्यायचं मला, पृथ्वीच्या फील्डच्या बाहेर, ठीक आहे, तर कन्सेप्ट बेटा बाइंडिंग एनर्जी. ओके, कोणती कन्सेप्ट आहे, बाइंडिंग एनर्जी. काय असेल बाइंडिंग एनर्जी, एनर्जी एनर्जी टू रिमूव्ह सॅटेलाइट, एनर्जी टू रिमूव्ह सॅटेलाइट, चित्र काढतो मी, फ्रॉम अर्थ. कोणतं फील्ड रे बेटा, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि मग काय होईल रे बच्चा, बाइंडिंग एनर्जी प्लस, कारण की ही जेवढी आहे तेवढीच. समजा 5 ला 0 करायचं असेल तर -5 ऍड करावं लागेल, -5 असेल त्यात +5 ऍड करावं लागेल. सो ही जेवढी निगेटिव्ह आहे तेवढीच पॉझिटिव्ह द्या, काय होईल, त्याची एनर्जी 0 होईल आणि तो इन्फिनिटीला जाईल. सो बेटा दिस इज द कन्सेप्ट. गेटिंग. सो जर बाइंडिंग एनर्जी कधी विचारलं तर इट इज निगेटिव्ह ऑफ टोटल, म्हणजेच काय, प्लस जी आपण एवढी एनर्जी दिली की तो सरफेसचं फील्ड सोडून जाईल. अंडरस्टँडिंग. सो बच्चा फर्स्ट क्वेश्चन नीट 2015 आपल्या समोर आहे. A remote sensing satellite of Earth revolves in the circular orbit at a height of 0.25 into 10⁶. काय दिली बेटा आपल्याला, हाईट दिली. मी एकदा लिहू का सगळ्या गोष्टी. H इज इक्वल टू 0.25 इंटू 10⁶ मीटर. ओके, इफ द अर्थ रेडियस इज धिस, म्हणजे बेटा आर पण दिला 6.38 इंटू 10⁶ मीटर. छोटा जी सुद्धा त्यांनी आपल्याला दिला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑर्बिटल स्पीड ऑफ द सॅटेलाइट आपल्याला काढायचा आहे. सिनेरिओ क्लिअर आहे बेटा. येस सर. ऑर्बिटल स्पीडचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, √gm/r, आहे की नाही बाळा. येस, तो जो छोटा आर आहे हे तुम्हाला माहिती आहे, कोण आहे रे तो, मोठा आर प्लस एच, आहे का नाही बेटा. सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्यायची गरज नाहीये, कारण की त्या जीएम ला मला काय लिहावं लागेल, छोटा जी इंटू आर स्क्वेअर. बेटा समजते का, छोटा जी इंटू आर स्क्वेअर. तर जमेल ना आपल्याला. जी थोडी दिला आपल्याला, जी वापरायला सांगितलं नाही त्यांनी. हा जो जीएम आहे ना याला रिप्लेस कर ना, छोटा जी GM/r स्क्वेअर. आठवते की नाही बेटा, आय विल राईट फॉर यू, डोंट वरी. मला सांग, छोटा जी पाठ झाला असेल ना तर तुम्हाला, आहे की नाही, GM/r स्क्वेअर. सो जीएम ला रिप्लेस कर ना, छोटा जी इंटू आर स्क्वेअर. छोटा जी आहे का, यस सर. आर आहे का, यस सर. एच आहे का, यस सर. सगळ्या व्हॅल्यू टाकून दे. सो देअरफॉर व्ही ऑर्बिटल विल बी अंडर रूट छोटा जी इज 9.8. बेटा आता लक्ष दे, काय करायचं, मी इक्वल टू ऐवजी अप्रॉक्सिमेट करतो. नीटची एक्झाम आहे, जेईची एक्झाम आहे, वेळ वाचवा, राऊंड ऑफ करा, कारण ऑप्शन मध्ये फरक असतो. इथं 8.5 आहे, इथं 9 आहे, इथं 6.67 आहे, 7.76, थोडासा फरक आहे. अरे येस ऑर नो. सो थोडं क्लोज जाऊ आपण. 9.8 च्या ऐवजी मी याला 10 घेतो. ओके, गुणिले आर चा स्क्वेअर. हे बघ, हा आर आहे, हा 6.38 आहे, मग मी याला 6 कन्सिडर करतो, आणि 6चा स्क्वेअर 36 गुणिले 10⁻, बरं का, स्क्वेअर केला झाला 12. नीट लक्ष दे बरं का, थोडं राऊंड ऑफ करतो मी दनादन. आता ही व्हॅल्यू बघ थोडी मोठी होती पण मी छोटी घेतली, थोडं लक्ष ठेवायचं. भागिले आर प्लस एच. बेटा ह्या आर आणि एच दोघांची बेरीज केली, 10⁻ सेम आहे, राईट. हे बघ 6.38 आणि 0.25, बरं का. याला 6.40 कन्सिडर केलं, आणि हे पुढचे 25 40 0.65, राईट. मग काम करू आपण, थोडं अजून वाढू याला, कारण वरचा फॅक्टर अजून थोडा कमी केला होता आपण, राईट. सो 6.38 आणि 0.25
5 ला मी अप्रॉक्सिमेटली 7 घेतो. किती घेतो बेटा? 7 आणि गुणिले 10ची पॉवर 6. नीट ऐक, ह्या दोघांची बेरीज करशील तर हा तर कॉमन येईल. हे 6.5 आणि हे म्हणजे 6.70 लाईक दिस. मी त्याला 7च्या आसपास कन्सिडर केलं. गेटिंग? बर, आता एक काम करू आपण. दिस इज अप्रॉक्सिमेटली, बघ बर का, 7×35 असं करू आपण. गेटिंग? वाय? कारण की मी जेव्हा त्याला 36 केलं होतं ते बघ ना, तो ऍक्च्युली 6.3 थोडी जास्त आहे ना ती व्हॅल्यू. येस ऑर नो? म्हणून मी थोडस कमी असं केलं. आता बघ, 10 गुणिले 5 50 आहे की नाही. रूट मध्ये 50 गुणिले 10ची पॉवर, ह्या 12तून 6 गेले, आले 6. 50च्या ऐवजी 49 कन्सिडर कर, आहे की नाही. 7 गुणिले 7 49. सो 50चा अप्रॉक्सिमेट रूट 7च्या आसपास येईल, गुणिले 10ची पॉवर 3. उत्तर कशात येईल? मीटर पर सेकंद. कारण की सगळं आपण कशात घेतलंय? SI युनिट मध्ये. ऑप्शन मात्र किलोमीटर प्रति सेकंद आहे. मीटरचे किलोमीटर केले तर जवळजवळ 7 किलोमीटर पर सेकंद, नाही का. 7ला टच होणार आन्सर माझं हे आहे ना. अरे सोर नो बेटा, थोडं पुढे सरकणार ना आपला आन्सर. सो 7.76. गेटिंग? इट इज नॉट दिस, हे लेस आहे. 7ला टच होणार हे आन्सर. 7 आणि त्याचे थोडस पुढे. सेकंड क्वेश्चन फ्रॉम नीट 2012. तोंडी क्वेश्चन आहे. व्ही जर एस्केप व्हेलॉसिटी आहे, व्हीओ जर का ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे, तर दोघांमधलं रिलेशन मोठी कोणती आहे? एस्केप. छोटी कोणती आहे? ऑर्बिटल. एवढं लक्षात ठेव. सो व्ही एस्केप इज रूट 2 टाइम्स व्ही ऑर्बिटल. याला टिक करशील, चुकून गडबड नाही करायची. रूट 2 टाइम्स ऑर्बिटल व्हेलॉसिटी. तोंडी क्वेश्चन होता हा. सो बेटा थर्ड क्वेश्चन वॉज फ्रॉम नीट 2010, जी जुन्या त्याच्यात AIPMT नाव होतं या एक्झामचं, नीटचं. ठीक आहे. क्वेश्चन इज रेडियाई ऑफ सर्क्युलर ऑर्बिट्स ऑफ 2 सॅटेलाइट्स A and B ऑफ द अर्थ आर 4R आणि R. पृथ्वीच्या भोवती फिरणार एक सॅटेलाइट आहे ज्याची रेडियस R आहे, आणि एक दुसरा आहे ज्याची रेडियस 4R आहे. ऑर्बिटची बरं का, त्याच्या ऑर्बिटची एकाची पहिल्याची 4R आहे, दुसऱ्याची R आहे. ठीक आहे. इफ द स्पीड ऑफ सॅटेलाइट इज 3V, A चा स्पीड 3V, तर B चा स्पीड किती? बेटा गोल गोल फिरतय म्हणजे ऑर्बिटल स्पीड चा जो फॉर्म्युला आहे बच्चा, तो आहे √GM/R. आहे की नाही बेटा? अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला G आणि M तो कॉन्स्टंट आहे. ऑर्बिटल स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ R. वी हॅव डिस्कस्ड. कारण G आणि M हे दोघं कॉन्स्टंट आहे. मग आता सॅटेलाइट ऑफ द बी, स्पीड ऑफ द सॅटेलाइट बी पाहिजे. मग V सफिक्स काय लाव? B भागिले V सफिक्स A. बरं का, प्रोपोर्शनलिटीच्या ऐवजी इक्वल टू कर. आणि मी तुला शिकवलंय इनव्हर्स आहे तर रूट टाकायचं. बरं का, बरं का. बी समोर A ची रेडियस आली पाहिजे आता. सो रेडियस ऑफ A भागिले रेडियस ऑफ इनव्हर्स आहे ना, हा असा. ठीक आहे. ओके, वी हॅव ऑलरेडी टॉट. तर बच्चा VB भागिले VA काय म्हणतात? स्पीड ऑफ A इज 3V. A चा स्पीड किती आहे रे बेटा? 3V इज इक्वल टू रूट मध्ये रेडियस ऑफ A. बरं का, A आणि B ची 4R रिस्पेक्टिव्हली, म्हणजे A ची 4R आहे आणि B ची R आहे. ओके. सो R ला R कॅन्सल. स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच किती रे बेटा? 2. येस ऑर नो? दिस इज VB अपॉन 3V. सो देअरफॉर VB विल बी 2 into 3V, म्हणजे बेत्रिक 6V. दिस वॉज दी करेक्ट आन्सर. सो बाळा हा क्वेश्चन आपल्या समोर आहे फोर्थ नीट 2005 चा. फॉर सॅटेलाइट मुव्हिंग इन द ऑर्बिट अराउंड अर्थ, पृथ्वीच्या भोवती फिरताना रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी टू द पोटेन्शियल एनर्जी इज. व्हेरी सिम्पल, फॉर्म्युला ओरिएंटेड क्वेश्चन आहे बेटा. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे मायनस GMM अपॉन R. अँड कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 1/2. पार्ट नाही करायचंय बघ, पार्ट झालं तरी इट इज व्हेरी गुड. 1/2 M V ऑर्बिटल स्क्वेअर. व्हॉट इज V ऑर्बिटल बेटा? √GM अपॉन R. रूट गायब होईल. अरे येस ऑर नो बेटा? सो इन दिस वे दिस इज दी कायनेटिक. आता मला सांग, यालाच काय लिहितो बेटा आपण? GMM अपॉन 2R. अरे येस ऑर नो? आता मला सांग, रेशो ऑफ कायनेटिक टू द पोटेन्शियल म्हणजेच कायनेटिक एनर्जी भागिले पोटेन्शियल एनर्जी. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? GMM अपॉन 2R. बेटा व्हॉट इज पोटेन्शियल? मायनस GMM अपॉन R.
काय होईल? सगळे कॅन्सल. जी ला जी गेला, यम ला यम गेला, यम ला यम गेला, आर ला आर गेला. काय राहिलं? -1/2. त्याने मॅग्निट्यूड अरे बघ ना 1/2 एवढंच राहिलं ना. निगेटिव्हचं काही टेन्शन नको घेऊ. इथं बघ ना 4 व्हॅल्यू पैकी 1/2. करेक्ट आन्सर. बघ लक्ष दे. नेक्स्ट क्वेश्चन वॉज आस्क्ड इन 1996 AIPMT एक्झाम. ठीक आहे ना. A ball is dropped from the satellite revolving around Earth at the height of 120 किलोमीटर. पृथ्वीच्या सरफेसच्या वरती 120 किलोमीटर हाईटला काय होतं बेटा? एक सॅटेलाइट फिरतंय. आता गोल गोल फिरतंय असं म्हणल्या तुम्हाला फॉर्म्युला कोणता लक्ष द्यायला पाहिजे बेटा? व्ही ऑर्बिटल इज अंडर रूट GM अपॉन आर. चला आता पुढे क्वेश्चन काय म्हणतोय? बॉल होईल. बॉलचं काय होईल? पहिला ऑप्शन कंटिन्यू टू मूव्ह विथ सेम स्पीड अलॉंग द स्ट्रेट लाईन टेंजेन्शियली टू द सॅटेलाइट ऍट दॅट टाइम. पहिला ऑप्शन जर नीट समजून घे. तो कंटिन्यू टू मूव्ह म्हणजे तो फेकला. मी जरा चित्र काढू का? हे बघ बेटा, ही समजा अर्थ आहे बरं का, आणि हे सॅटेलाइट आहे तुमचं कुठेतरी इथं. तुम्ही जर काही एखादा बॉल इथून खाली फेकला तर काय म्हणतात ते? कंटिन्यू टू मूव्ह विथ द सेम स्पीड. त्याच स्पीडने, ज्या स्पीडने फेकताय, अलॉंग स्ट्रेट लाईन टेंजेन्शियली टू द सॅटेलाइट ऍट दॅट टाइम. तर तो स्ट्रेट लाईन मध्ये समजा फेकला तर टक 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 टक, हा सांगतोय ऑप्शन आहे. असं होईल का? असं कसं काय होईल बेटा? मग तो एस्केप होईल. एस्केप होईल. दिस ऑप्शन इज रॉंग. ठीक आहे ना. दिस विल नॉट हॅपन. कंटिन्यू टू मूव्ह विथ सेम स्पीड. त्या स्पीडने, त्या स्पीडने म्हणजे कोणतं बेटा? जो स्पीड बरं का, जो हॉरिझॉन्टल म्हणजे हा टॅन्जेन्शियल स्पीड आहे व्ही ऑर्बिटल, आहे की नाही, ह्या स्पीडने अलॉंग ओरिजिनल ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. यस, दिस इज ट्रू. तुम्ही जेव्हा त्याला फेकताय बरं का, तर समजा तुम्ही म्हणाल सर वर कसा, वर खाली तसं काय नाही. ते ऍक्च्युली काय ना, अर्थ अट्रॅक्ट करते बेटा. अर्थ काय करते? सॅटेलाइटला सगळीकडनं अट्रॅक्ट करते टुवर्ड द सेंटर. सो टेंजेन्शियली तो असा मूव्ह होत राहील. दिस वॉज द करेक्ट ऑप्शन. आलं का लक्षात? व्हाय? बिकॉज व्ही ऑर्बिटल इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट. सो सॅटेलाइटचं मास, तुमच्या ऑब्जेक्टचं मास याच्याशी काहीही ऑर्बिटल स्पीडला घेणे नाही. एवढ्या मोठ्या हाईटवर तुम्ही तो फेकला की तो फेकल्यानंतर अर्थ त्याला अट्रॅक्ट करत राहील सगळीकडनं. अर्थ त्याला अशी बाहेर जाऊ देणार नाही. आर यू गेटिंग? अर्थ सगळीकडे त्याला अट्रॅक्ट करेल. सो तो त्या ऑर्बिट मध्येच फिरण्याचा प्रयत्न करेल. आर यू गेटिंग? सो बेटा धिस वॉज द करेक्ट ऑप्शन. फॉल डाऊन टू अर्थ ग्रॅज्युअली होणार नाही, कारण तिथे काही छोटी हाईट नाहीये. 2-5 किलोमीटर की सोडला आणि खाली पडला. गेटिंग? सो इट विल ट्राय टू रिव्हॉल्व अराउंड अर्थ. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा?